आणि मला आनंद आहे की या माध्यमातून रायगडचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। दरवर्षी रायगड किल्ल्यावरती मी स्वतः आणि हजारो युवक रायगड किल्ल्यावरती जातात। वर्षाच्या सुरुवातीला आम्ही जातो, छत्रपती शिवरायांच्या समाधीवरती माथा टेकवतो आणि आम्हाला प्रचंड ऊर्जा मिळते। खरं तर शिवरायांचे गडकिल्ले आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे। साहेब, माझी आपल्याला विनंती आहे की गडकिल्ले चांगल्या पद्धतीने जतन आणि संवर्धन करून पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपलं सरकार आल्यानंतर इथल्या सर्व जनतेच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की हे जतन करण्यासाठी आपण प्राधिकरण करून हा वारसा आपल्याला भविष्य काळामध्ये जपला पाहिजे। खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षामध्ये जाती आणि धर्माच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सातत्यानं काही लोक करतायत आणि त्याला मूठ माती देण्यासाठी खरं तर आजची शिव स्वराज्य यात्रा आहे। देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आपल्या पक्षाचं नेतृत्व करतायत हे आपलं भाग्य आहे। प्रचंड कष्ट, मेहनत आणि त्या ठिकाणी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे। सुदैवाने साहेबांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि अनेक गोष्टी जवळ पाहायला मिळाल्या। एवढं संवेदनशील नेतृत्व माझ्या पाण्यामध्ये आणि कधी आलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादीचे 2 गट पडले त्यावेळेला पवार साहेबांच्या वरती अटल श्रद्धा ठेवून जयंत पाटील साहेबांनी पक्षाची धुरा हातामध्ये घेतली आणि अतिशय ताकदीने पक्ष उभा केला। त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। साहेब, आपण जलसंपदा मंत्री असताना मान आणि खटावमध्ये टेंबू योजनेच्या अंतर्गत 48 गावांना 2.5 TMC पाणी अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न आपण मार्गी लावला। त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्याबद्दल ऋण व्यक्त करतो। साहेब, आपल्याबद्दल या ठिकाणी ऋण व्यक्त करताना त्या उपकाराची जाणीव न ठेवता इथले आमदार मात्र आपली निष्क्रिय वापरलं जाते, पण मान खटावमध्ये पाणी वापरलं जात नाही। उरमोडीचं पाणी मान खटावमध्ये आलं त्यावेळेला आदरणीय पवार साहेब खासदार होते। उरमोडीचं पाणी अनेक वर्ष धरणामध्ये पडून होतं। उरमोडी जोड कालवा तयार करून त्या ठिकाणी हे पाणी उरमोडी जोड कालव्याच्या माध्यमातून कणेर कालव्यामध्ये नेण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि म्हणून पवार साहेबांच्यामुळं खऱ्या अर्थानं उरमोडीचं पाणी मान तालुक्याला आलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे। खरं तर पाणी सोडलं की प्रत्येक वेळेला पाणी पुजण्याची आमदाराला घाई असते। जिथं पाणी सोडलं जाईल तिथं पाणी माझ्यामुळं चाललंय अशा पद्धतीनं ते कृती करत असतात। पण पाणी ज्या कालव्यातून गेलंय त्या कालव्यामध्ये असलेल्या गोरगरीब शेतकरी काळेवाडी, नरवणे, गटेवाडी पासून ते वडईपर्यंत असलेल्या कालव्याखाली ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी आमदारांनी काय प्रयत्न केला नाही। मी इथल्या शेतकऱ्यांना शब्द देतो की आम्ही लढा उभा करू, पण तुमच्या हक्काचा मोबदला त्या ठिकाणी मिळवून देऊ असं या ठिकाणी आपल्याला मी शब्द देतो। साहेब, काही दिवसापूर्वी हे लोक आले होते, 15 वर्षापासून मोबदला नाही। आमदारांच्याकडे अनेक वेळा हेलपाटे घातले पण कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही आणि म्हणून हा मोबदला प्राधान्याने देण्याची आवश्यकता आहे। साहेब, बारामती आणि फलटणकडे तोंड करून आमदार नेहमी कोकलत असतात। बारामतीकरांच्यावर आणि फलटणकरांच्यावरती टीका करायची यांची काय खरं लायकी आहे? पण गेल्या 15 वर्षात बारामतीला जसं एक कॉलेज सुरू झालेलं आहे तसं एखादं तरी कॉलेज मान खटाव मतदारसंघामध्ये सुरू व्हायला पाहिजे। एखादं तरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मान खटावमध्ये सुरू व्हायला पाहिजे होतं। बारामतीचं एसटी स्टँड आमदारांनी जाऊन बघावं आणि वडूजचं एसटी स्टँड जाऊन बघावं। वडूजच्या एसटी स्टँडमध्ये पाण्याचा ढोळ झालेला आहे। बसवडचं एसटी स्टँड 15 वर्षानंतर आमचं अजिनाथ किवटे
अनेक वेळेला उपोषण बसल्यानंतर आता कुठेतरी मार्गी लागलं. हे यांच्या कर्तृत्वाचा पुरावा आहे. खरं तर त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी विधानसभेमध्ये या कर्तृत्वाची त्या ठिकाणी वाच्यता केली. मान आणि खटावमध्ये मेलेली माणसं जिवंत केली जातात, त्यांच्यावर उपचार केले जातात, त्याच्यावरती पैसे उकळले जातात आणि ते उकळल्यानंतर ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा केले जातात. असं कर्तृत्व इथल्या आमदारांचं आहे. मान आणि खटावला खरं तर यांनी बदनाम केलेला आहे आणि म्हणून 2009 पासून हा राक्षस इथं आणण्याचं ज्यांनी पाप केलं त्यांना माझी विनंती आहे की थोडं आत्मपरीक्षण करा आणि यावेळेला ही बॅग घरी बसवण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो. काल परवा मानमध्ये प्रशासनाला वेटीला धरून त्यांना दमदाटी करून सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही जर महिलांना जमा केलं नाही तर पगार दिला जाणार नाही असं सांगून लाडक्या बहिणींचा सन्मान करायचा इव्हेंट झाला. या महाशयांचं बहिणींच्या बद्दल महिलांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये किती सन्मान आहे तिथल्या मान आणि खटावच्या जनतेला सगळं माहिती आहे. खरं तर त्यांनी बारामतीकडे तोंड करून साहेब हवेत गोळ्या झाडल्या. मी बघतोच आता की 3 महिन्यानंतर हा कशा गोळ्या झाडतोय. अरे बारामतीकडे तोंड करून गोळ्या झाडायला अक्कल लागते. ती अक्कल नसली तर असंच होतं. पण साहेब 3 महिन्यानंतर मात्र गोळ्या ज्या झाडायचा कार्यक्रम केलाय त्याचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. जलसंधारणाच्या कामामध्ये मी सचिव असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. साहेब मान आणि खटावमध्ये थेंब थेंब पाणी अडवलं पाहिजे. त्यासाठी सिमेंट बंधारे मोठ्या प्रमाणात देण्याची आवश्यकता आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे. यासाठी साखळी सिमेंट बंधाऱ्याची संकल्पना मी मांडली. ती प्रत्यक्षानं अंमलबजावणी केली. माथा तू पायता वाहणारं पाणी थांबवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे. यासाठी आमिर खान यांच्याबरोबर पाणी फाउंडेशनची जी संकल्पना मांडली आणि खऱ्या अर्थानं त्याची अंमलबजावणी केली. आज खूप आनंद आहे की गावागावामध्ये ओढे नाले पाण्याने भरलेले आहेत. काही प्रमाणात का होईना लोकांची ताण भागलेली आहे. साहेब मान खटावमधील माणूस रंगकामगार म्हणून अनेक ठिकाणी जातो. 100 मजली असलेल्या इमारतीवरती चढतो. चुकून तिथून घसरला तर त्याच्या चिंधड्या होतात. आम्ही माताडी कामगार पाहिलाय. इथून तो जातो, घरदार या ठिकाणी असतं आणि येताना मणक्याचे आजार घेऊन येतो. साहेब ऊस तोड करणारे कामगार इथून जातात, सगळं बिराड इथं असतं आणि त्याच्या कौटुंबिक जीवनाची वाताहत होते. आमचे मेंढपाळ 7-8 महिने एकटेच फिरत असतात आणि त्याला सुद्धा वाटत असतं की आपल्या कुटुंबाकडे कधीतरी जावं. त्याची पत्नी सुद्धा त्याला कधीतरी फोन करते आणि सांगते की कधीतरी येऊन जा, आपली मुलाकडे लक्ष द्या. मुलं मोबाईल अधिक बघतायत, मुलगीकडे लक्ष द्यायला तयार कोण नाहीये. पण ती असहाय्य होते. साहेब आमच्या मान खटावमधली माणसं जी रंगकाम करतायत, माथाडी आहेत, जी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, त्यांना मला याच ठिकाणी त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि त्यासाठी मी संकल्प केला आहे की मान आणि खटावमध्ये हा बदल व्हायला पाहिजे. पवार साहेबांचा आदर्श घेऊन इथल्या माणसांना स्वाभिमानानं उभा करण्याचं काम गेले अनेक वर्ष मी करतोय. दैवडीच्या सिद्धनाथाची शपथ घेतो की 18 पगड जाती सगळा बहुजन ह्यांना एकत्र करून आपल्या सर्वांच्या संमतीनं मी लढायला तयार आहे. माझी आपल्याला विनंती आहे, स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या
स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे, स्वर्गीय केशवराव पाटील यांनी अतिशय चांगलं राजकारण केलं. एक विकासाचं नवं पर्व सुरू केलं. माझी आपल्याला शब्द आहे की विकासाच्या पर्वाला पूर्णत्व देण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मी करेन. एवढाच या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.